आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील पूर्व भागात पावसाने चांगलीच ओढ दिल्याने दुरळा पेरणी झाली आहे। त्यामुळे सध्या 15 दिवसात पाऊस जर नाही पडला तर खरीप हंगामातील मूग, मटकी, चवळी, घेवडा, उडीद ही पिकं करपून जातील अशी परिस्थिती खटाव तालुक्यातील पूर्व भागात दिसून येते। अशातच एक महिना पेरणीला उशीर झाल्याने उगवून आलेल्या कडधान्य पिकावर करप्या रोगाचा परिणाम दिसून येत आहे। आज मितीला विहिरी कोरड्या दिसत आहेत। भागात 10% शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी असल्याने ऊस क्षेत्र भिजत आहे। बाकी 90% शेतकऱ्यांची शेती पावसाच्या भरवशावर आहे। पुढच्या 15 दिवसात श्रावणात पाऊस पडला पाहिजे, नाहीतर पिकं जळून जाणार असे अनुभवी शेतकरी मारुती जगू सुर्वे यांनी थोडक्यात माहिती दिली आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत सूर्याच्या वाडी शिवारात उभा आहोत आपण। इथे एक सुरवाडीचे शेतकरी आहेत। काय म्हटलं तुमचं नाव? मारुती जगू सुर्वे। मारुती जगू सुर्वे हे हायवे लगत आपल्या शिवारात गुरं चारतात, गुरांना काय धरून चारतात। तर त्यांच्याकडून आता काल चांगलीच पावसाची रिपरिप वाढली आणि कडधान्याला कसा पाऊस आहे, काय होईल, त्याच्यावर कडधान्याची पिकं कड काढतील का, किती दिवस काढतील हे आपण जाणून घेणार आहोत। तर काय परिस्थिती आहे, काल पाऊस चांगलाच उघडला नाही, पाऊस चांगलीच रिपरिप वाढली, काय होईल? कालचा पाऊस आला पण पहिला पाऊस नाही ना आज, त्यामुळे पहिला पाऊस नसल्यामुळे हे लगेच वाचून बसून आठवड्याभर ऊन पडले की बसून गेला। अच्छा, पहिल्या वली कमी यायचं ना पेर, बरं, हां. दोरळा पेर झाली। अच्छा, दोरळा पेर झाली। हां, दोरळा पेर झाली। मग आता हे काल उघडलंच नाही पाऊस, चांगला पाऊस झाला आहे। कालचा दिवस माहिती झाला की बरं, त्याच्यावर किती पिकं कड काढतील? 15 दिवस जास्त जास्त 15 दिवस, म्हणजे अजून पावसाची गरज आहे तुम्हाला? मग पाऊस असल्याच्या पुढे पिकं येत नाही ना, पुढे पिकं येत नाही। 15 दिवसात काय पिकं येऊ शकते ते। अच्छा, अच्छा. एखादा पाऊस झाला आता शिवारात काय काय पिकं आहे ती खरीपाची? मका, घेवडा, बाजरी, मका, घेवडा, बाजरी, आणि ज्याचं पाणी आहे ते थोडं थोडं ऊसायचं। ज्याचं पाणी आहे तिने ऊस लागण केली। त्याला बोरचं पाणी आहे, हां, त्याला बोरचं पाणी थोडं थोडं येतं आहे। अच्छा, त्यांची तो एकर अर्धा एकर ऊस लागेल। हां। तर ह्या वर्षी काय म्हणजे अंदाज पिकांचा काय, म्हणजे गॅरंटी कमीच आहे पिकांची, येणे हां पिकांची गॅरंटी कमी आहे। कमीच आहे? कारण कसं आलं, एक तर लवकर पाऊस न पडल्यामुळे एक महिना पेरण्या लेट झाली आहे। हां, मिरगी पेरण्या व्हायची त्याच्यानंतर एक महिन्यानं झाली आहे। अच्छा, त्यामुळं काय झालं, काय पाऊस कमी आहे आणि पावसात रोग असल्यामुळं हां, घेवड्या या कडधान्याने पिकांनी रोग पडला गेला, बरं. करपा रोग। करपा, त्याचा उल्लेख करा, म्हणजे काय भेटतं औषध पाणी सरकारकडे। अच्छा अच्छा अच्छा, त्या रोगाची लाग म्हणजे जास्त आहे, म्हणजे पिकावर तुम्हाला म्हणायचं करपा रोग पडलेला आहेच, पडलेला आहे। म्हणजे घेवडा, मूग, मग ते औषध वगैरे मारून हे होत असले, जात असले? जाते की, पण खर्चाचंच काम आहे ना, खर्चाच काम आहे। खर्चाचंच काम. म्हणजे सरकारकडून ते तुम्हाला हे मिळावं असं तुम्हाला वाटतं? हां, काय कीटकनाशक मिळालं तर तुम्हाला सांगतो बरं होऊ शकतं। सरकारकडून कीटकनाशक वगैरे असे, बुरशीनाशक, कीटकनाशक औषधी मिळावे असं तुम्हाला असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे, असं उल्लेख करायचे। अच्छा 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 अच्छा। तर शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की कीटकनाशक औषधी फवारणीसाठी मिळावं, ती करपा रोग पडतोय असं त्यांचं म्हणणं आहे। तर साधारण पाणी नंतर पुढं पुरल का जर पाऊस? काय पाणी नाहीच तर पाणी विहिरीत कोरड्या ठाणी विहिरी यायचे, मला असं बोलायचं करा, कोरड्या ठाण्याच विहिरी यायचे। बरं, आता 10 एखाद्याचा होला आहे त्याचा ऊस आहे की, पण 9 जण शेतकरी मोकळे जायचे ना, म्हणजे अशी पावसाची जेव्हा होती। बरं, एखाद्या शेतकऱ्याला पाणी असलं म्हणजे बाकीचे शेतकरी 10% धरा तुम्ही, 10% म्हणावं बागायत, ऊस बागायत ते थोडं थोडं आहे। हां, 90% शेतकरी पावसाच्या अभावाचे। अच्छा, शेकडा। तर अशा तऱ्हेने मंडळी शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे की कालचा पाऊस झाला आहे तो काय जास्त त्याच्या पिकं कड काढणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ज्याच्यात 15 दिवस आणि ही रिपरिप अजून जर वाढली तर पिकं येतील पुढच्या महिन्यात। पाऊस काय वाढला पाहिजे, पुढच्या महिन्यात, श्रावणात पाऊस झाला पाहिजे। या आषाढात आपलं ऑगस्ट चालू झाला ना, हां, आज 1 ऑगस्ट आहे, समजा 15 ऑगस्टपर्यंत कड मारते ते, हां, 15 ऑगस्टच्या पुढे आसपास तरी झाला पाहिजे ना। अच्छा, मग आता पुढं कसं कसं होतं तर पुढचं कोणाला कळलं ना, गावलंच नाही। अच्छा अच्छा। तर अशा तऱ्हेनं यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की श्रावणात पाऊस झाला पाहिजे, 8-15 दिवसांनी पावसाची गरज आहे। आता या बरोबर 8-15 दिवस दम काढतील तर पिकं 8-15 दिवस दम काढतील असं तुम्हाला वाटतं?
तर अशा तऱ्हेने मंडळी. मी अनुभवी शेतकरी आहे बघा, सोसायटीचा अनुभवी शेतकरी म्हणून माझी निवड झाली. अच्छा अच्छा अच्छा, काय सांगताय? म्हणजे असा अनुभव शेतीचा म्हणजे कोणाला विचारलं हे करायला सांगा. अच्छा, म्हणजे सोसायटीमध्ये तुमचे सोसायटीचा चेअरमन बी होतो मी 5 वर्ष बर बिनविरोध हां. पिंपरी सोसायटीला. हां, आणि आता अनुभवी शेतकरी म्हणून बी घेतले आपलं मेंबर. अनुभवी शेतकरी म्हणून तुम्हाला मेंबरून घेतले. हां. अरे वा, छान. तर चारगाव सोसायटी आहे. हां, त्या सोसायटीत त्यांना अनुभवी शेतकरी म्हणून त्यांची निवड करण्यात आली. माझे चेअरमन आहेत. आणि माजी चेअरमन आहे ते, आणि त्यांना अनुभवी शेतकरी म्हणून त्यांची निवड झाली. तर अशा तऱ्हेने त्यांच्यावर आपण 4 गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत पावसाविषयी. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.